तिच्या गावी चाललेली होती। सकाळी 5:30 पावणे 6च्या दरम्यानची ही गोष्ट आहे। ती स्वारगेट बस स्टँड मध्ये बससाठी थांबलेली होती। ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता। तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे। हे दोघांचं बोलणं चालल्यावरती आरोपी तिच्याशी बोललेला आहे। तिच्याशी गोड गोड बोलून त्याने ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं। तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे। तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडे लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे। तर तो म्हटला की नाही तिकडे लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो। आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला। तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती। तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते। आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं। ती ज्यावेळेला टॉर्च लावण्यासाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे। त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला। ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठेही तिथे दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथे दिसत आहे वगैरे, पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली। काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि